नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बॅच जॉईन करायची आहे चौथीची किंवा 7वी स्कॉलरशिपची, पण बॅच जॉईन कशी करावी हा जर तुमच्या मनात प्रश्न असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या पालकांना, सगळ्या शिक्षकांच्या ग्रुपला नक्की शेअर करा, कारण ही बॅच तुम्हाला फक्त 499 रुपयात मिळणार आहे। चौथीची वेगळी बॅच आहे, 7वीची वेगळी बॅच आहे आणि विषयाचे लेक्चर सुद्धा वेगवेगळे असणार आहे। सो याचा फायदा नक्कीच करून घ्या। पहिल्या 200 विद्यार्थ्यांना फक्त ह्या बॅचची फी 499, अदरवाइज ही फी तुम्हाला 2000 पर्यंत आहे। आता बॅच कशी जॉईन करावी, लेक्चर कुठे बघायचे आणि नोट्स आणि टेस्ट कुठे असतात, थोडक्यात तुम्हाला मी सांगतो। चला जाऊया मुख्य मुद्द्याकडे। पहिले काय करा, पहिली स्टेप तुम्हाला काय करायची, ॲप डाउनलोड करायचा आहे। कोणता ॲप आहे? इग्नाइट पाठशाला ॲप। बघा त्याचा लोगो असा दिसेल तुम्हाला, पेन रेड बॅकग्राऊंडवर असा रेड व्हाईट कलरचा पेन आहे। काय करायचं आहे, इग्नाइट पाठशाला टाईप करायचं आहे प्ले स्टोअरला आणि डाउनलोड करायचं आहे। या ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे, त्या लिंकवर जरी क्लिक केलं तरी चालणार आहे। बरं, हे ॲप तुम्ही कुठे कुठे डाउनलोड करू शकता? बरं, हे ॲप डाउनलोड जरी केलं, डाउनलोड केल्यानंतर तुम्ही हे व्हिडिओ कुठे बघू शकता? कम्प्युटरवर बघू शकता, टॅबवर बघू शकता, तुमच्या मोबाईलवर बघू शकता। ॲट अ टाइम एकावरच बघू शकता, हे मात्र नक्की, आणि एका मोबाईल नंबर, एका सिम कार्डवरच बघू शकता। क्लिअर झालं? ओके। आता तुम्ही हे ॲप डाउनलोड केलं की पुढे बघा तुमच्या समोर काय येतंय। ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला समोर ही विंडो दिसते, ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फोन नंबर, तुमचा नंबर टाकायचा, ज्या नंबरवरती तुम्हाला हे सगळं बघायचं आहे। म्हणजे तुम्ही टाकताना कोणाचा तरी टाकून दिला, वडिलांचा, आईचा, भावाचा, दादाचा, दीदीचा नाही, तुम्हाला जो मोबाईल अवेलेबल होणार आहे, ज्याच्यावर तुम्हाला बघायला जमणार आहे डेली, तो मोबाईल नंबर इथे टाका। नाहीतर टाकता वडिलांचा, वडील जाता ऑफिसला मोबाईल घेऊन जातात आणि तुम्हाला घरी बघून मग बघायला जमत नाही, मग परत प्रॉब्लेम येतो, तो मोबाईल नंबर चेंज करा। सो आत्ताच टाकताना असा मोबाईल टाका जो तुम्हाला इझिली अवेलेबल असेल लेक्चर बघायला। दुसरा, तिथं पासवर्ड तुम्हाला सेट करायचा आहे, तुम्हालाच टाकायचा आहे। ओके, पासवर्ड टाकला की तुम्हाला व्हाया लॉग इन OTP येईल, तुम्हाला इथे क्लिक करा, OTP येईल, लॉग इन करायचं आहे। OTP जनरेट झाला की OTP टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। बरं, पुढे काय तुम्हाला माहिती भरायची आहे, पुढे तुम्हाला अकाउंट रजिस्टर करायचं आहे। OTP टाकलाय तुम्ही, झालाय। आता पुढे OTP टाकल्यानंतर रजिस्टर झालाय, लॉग इन करायचं तुम्हाला, ID, पासवर्ड, मोबाईल नंबर आणि पासवर्डसह, आणि मग नेम टाकायचं आहे, फोन नंबर टाकायचा आहे, मेल ID टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, स्टेट टाकायचं आहे, आणि इथे क्लिक करून तुम्हाला रजिस्टर करायचं आहे। सिंपल प्रोसेस आहे, एकदम सिंपल, तुम्ही करून बघा। इथे रजिस्टर नावावर क्लिक केलं की तुम्ही रजिस्टर होऊन जातात। रजिस्टर केलं की तुम्ही लॉग इन परत करू शकता, तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून। लॉग इन केलं की मग तुम्हाला आता बॅच परचेस करायची आहे, बॅच जॉईन करायची। कशी करायची आहे, त्यासाठी काय करा, तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला बघा इथे 2 ऑप्शन दिसतात। ओके, एक नवोदय परीक्षा आणि एक शालेय स्पर्धा परीक्षा। आता नवोदयच्या बॅचेस तुम्हाला नाही घ्यायचे, सो याच्यावर क्लिक करू नका, शालेय स्पर्धा परीक्षेवर क्लिक करा आणि ते सेव्ह म्हणा। ओके, इथे सेव्ह केलं की तुमची कॅटेगरी सिलेक्ट झाली, बघा इथे शालेय स्पर्धा परीक्षा। मग शालेय स्पर्धा परीक्षेच्या अंतर्गत कोणकोणत्या एक्झाम आहे, तर कोर्सेस बघायचे आपल्याला। मग ह्या कोर्सेसवर क्लिक करा। बरोबर, काय करायचं, गो टू होमवर जाऊ शकता तुम्ही किंवा कोर्सेसवर क्लिक करा। कोर्सेसवर क्लिक केलं की तुमच्या समोर बघा सिलेक्ट कोर्स, बरोबर, इथे आलो आपण, सिलेक्ट कोर्स, या कोर्सवर क्लिक करायचं आहे। तुमच्या समोर हे कोर्सेस आहेत बघा, कोणते आहे हे दिसतं तुम्हाला, 4थी आहे आणि ते 7वी पण आहे, बरोबर आहे। मग 4थी 7वी तुम्हाला कोणता कोर्स पाहिजे, 4थीचा पाहिजे की 7वीचा, त्याच्यावर क्लिक करा। फॉर एक्झाम्पल मी 4थीवर केला, आता इथून पुढची प्रोसेस दोघांसाठी सारखीच आहे, 4थीच्या बॅचला आणि 7वीच्या बॅचला सारखी आहे। मी 4थीवरती क्लिक केलं आणि मग पुढे नेक्स्ट केलं। नेक्स्ट केलं की तुमच्या समोर विंडो येते बघा, स्कॉलरशिप परीक्षा 2025 इयत्ता 4थी। मग हा कोर्स तुम्हाला घ्यायचा आहे, याची व्हॅलिडिटी 1 इयर आहे। डिस्क्रिप्शन मध्ये सगळे डिटेल्स वाचून घ्या, विषयाच्या फॅकल्टीची नाव पण इथे वाचून घ्या। इथे फी आहे तुम्हाला बघा 422, इथे बाय नाव वरती क्लिक करायचं। हा कोर्स घ्यायचा आहे तुम्हाला 4थीचा, तुम्हाला 7वीचा घ्यायचा, 7वीवर क्लिक करा, जसं की तुम्हाला दाखवलं बघा, 7वीवर क्लिक करा, तुम्हाला सेम विंडो अशी येणार आहे। ओके, बाय नाव वरती इथे क्लिक करायचं आहे। ते क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर विंडो येते बघा, अप्लाय कुपन काही नाही, कुपन कोड नाही, तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला डिस्काउंट दिलेला आहे। हा 422 आहे, फक्त यामध्ये होतं काय, GST ऍड केला तर 499 होते, पण हे ऍप हँडलिंग चार्जेस ऍपकडनं ऍड होतात 14 रुपये, तेवढे फक्त तुम्हाला एक्स्ट्रा बिअर करावं लागणार। म्हणजे आमची फी 499 आहे, याची फी फक्त हँडलिंगची 14, असे 513 रुपये तुम्हाला फी पेड करायची। पे ऑनलाईन म्हणायचं आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केलं की तुमच्या समोर विंडो येते की 512 रुपये अमाऊंट तुम्हाला प्राइस आहे। तुम्हाला कशाने भरायचं आहे, खूप फोन पेने भरायचं आहे, गुगल पेने भरायचं
करायचं आहे की तुम्हाला कार्ड वापरायचं आहे, त्यानुसार तुम्हाला ऑप्शन येतात, ते ऑप्शन वापरायचे. हे इथे कार्ड पण आहे. कंटिन्यू करा. कंटिन्यू करून तुम्ही फोन पे केलं तर तुमच्यासमोर प्रोसेसिंग युअर पेमेंट असा ऑप्शन येतो. प्रोसेस होऊन जाते. पेमेंट केल्यानंतर सक्सेसफुल होऊन जातो आणि अशा पद्धतीने बॅच तुमची परचेस झालेली असते. आता इथे पेमेंट केल्यानंतर पुढे काय असतं, तुम्हाला बॅच बघायची. मग बॅच बघायची कुठे जायचंय, परचेस केलेल्या सगळ्या बॅचेस तुम्हाला कुठे दिसतात, इथे बघा माय कोर्सेस नावाचा ऑप्शन आहे. तुम्ही परचेस केलं, पेमेंट केलं. आता पुढे जाऊन तुम्ही परत या काय म्हणूया पर होमवर या आणि होमवर आलं की माय कोर्सेसवर क्लिक करा. माय कोर्सेसवर क्लिक केलं की तुम्हाला जी बॅच तुम्ही परचेस केली दिसेल, तुम्हाला 4थी स्कॉलरशिप दिसेल किंवा 7वी स्कॉलरशिप दिसेल, त्यावरती तुम्हाला नंतर क्लिक करायचं आहे. मग क्लिक केलं की तुमच्यासमोर ही विंडो येते. बघा ही विंडो येते म्हणजे याच्यात काय दिसतं तुम्हाला, ह्या विंडोमध्ये बघा काय काय दिसतंय. पहिले दिसते तुम्हाला बघा लाईव्ह कंटेंट आहे, लाईव्ह आहे, कंटेंट आहे, टेस्ट आहे, असे ऑप्शन येतात तुम्हाला पुढे. लाईव्ह असेल, जेव्हा लाईव्हवर क्लिक केलं की लाईव्ह लेक्चरचं शेड्यूल तुम्हाला दिसेल. आणि जेव्हा तुम्ही लाईव्ह लेक्चर बघितलं नाहीये किंवा बघून झालंय तुमचं, तर ते रेकॉर्ड होऊन जातं. रेकॉर्ड झालं लेक्चर तुम्हाला कंटेंटमध्ये दिसतं. मग कंटेंटमध्ये बघा असे डेमो लेक्चर असेल, मराठीचे लेक्चर, इंग्लिशचे लेक्चर, मॅथचे लेक्चर, टेस्टचे लेक्चर, हे फोल्डर याच्यावर क्लिक केलं की मराठीचे नंबर ऑफ लेक्चर तुम्हाला बघायला मिळतील. इथे सगळं तुम्हाला टेस्ट आहे, पुढे नोट्स पण अवेलेबल असतात. इथे सगळं इथे तुम्हाला भेटणार आहे. एकदम सिंपल प्रोसेस आहे. एकदा करून बघा तुम्ही, तुम्हाला लगेच समजून जाईल. आणि मग नंतर भविष्यात तुम्हाला बॅच बघताना इथे जायचं, फक्त लाईव्ह मध्ये बघायचं आहे. ज्या दिवशी लाईव्ह बघायला नाही जमलं तुम्हाला, याचं शेड्यूल सगळं तुम्हाला कुठे येतं, तुमचा ऍडमिशन झालं विद्यार्थ्यांचा ग्रुप बनतो, त्या ग्रुपमध्ये सगळं शेड्यूल येतं, टायमिंग येतो, डेट येते, विषय येतो, शिक्षकाचं नाव येतं. मग त्या टायमिंगला जाऊन तुम्हाला लाईव्ह मध्ये जाऊन बघायचं आहे. सपोज आज लेक्चर 6 वाजता असेल तर ते लाईव्ह वरती सकाळपासून अपडेट झालं असतं. लाईव्हवर सकाळी जाऊन जरी क्लिक केलं तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला कळतं आज 6 वाजता कुणाचं लेक्चर आहे, आज 7 वाजता कुणाचं लेक्चर दिसतं तुम्हाला. ओके, सो अशा पद्धतीने हे ऍप आहे. यूज टू ए युजर फ्रेंडली आहे. लगेच तुम्ही डाउनलोड करून लगेच तुम्ही बॅच परचेस करू शकता. आणि काही अडचण आली तर आमच्या ह्या नंबरला कॉल करा. यांनी जर नाही उचलला तर कॉल बॅक तुम्हाला येईल. कॉल बॅक मिळाला तर एकदा परत ट्राय करा. सो ऍप कोणतं डाउनलोड करायचं आहे, इग्नाइट पाठशाळा नावाचं, खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे. ऍप डाउनलोड करून परचेस करा. सोमवारपासून इथे या बॅचवरती लेक्चर चालू होतील. पहिले डेमो लेक्चर असतील ते पण बघायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अजून काही मनात प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. धन्यवाद.